ही देवाची चूक नाही, ही आमची चूक आहे. देवाचा आश्रय आम्ही फक्त संकटातच धरतो. त्रास आल्यानंतरच देव देव आम्हाला लागतो. पण हे देवाला चालत नाही. देव म्हणतो सदैव तू माझ्या आश्रयात. नाहीतर तुमचा पैसा जातोय दवाखान्यामध्ये आणि परत देवाच्या नावात तुम्ही ओरड करण्यासाठी तयार आहे. देवाने मला आशीर्वाद का नाही दिला, देवाने माझ्या मुलाला बरं का नाही केलं, देवाने माझ्या मुलीला बरं का नाही केलं. देवाला प्रश्न विचारायला तुम्ही आम्ही मोकळे होतो. हे आमच्यासाठी चांगलं नाही. येशू प्रभू याच्या आश्रयामध्ये जर तुम्हाला वाटतं संकटात देवाने तुमची आणि माझी मदत करावी, सदैव त्याच्या उपस्थितीत या. कारण सांगू नका भक्तीच्या वेळेला. सगळं कॅन्सल करा जगातलं, कारण ती भक्तीची वेळ आहे, ही प्रार्थनेची वेळ आहे. तुम्ही जर त्याच्या आश्रयाला येत असाल तर तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही दुसऱ्यांना संकटातून बाहेर काढणारे लोक पण बनत जाल. पण त्याच्या आश्रयाला जर तुम्ही येत नसाल, त्याच्या उपस्थितीत जर तुम्ही येत नसाल तर देवाची शक्ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही संकटात जाताल, तुम्ही दुसऱ्या लोकांना कसं काय बाहेर काढणार, हा प्रश्नचिन्ह मोठा आहे. मग प्रभूने कारण नाही सांगितलं. पेत्र त्याला म्हटला की प्रभूजी माझी सासूबाई आजारी पडलेली आहे, चला माझ्या घरी चला सासूबाईच्या. प्रभू म्हणला ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही वचनामध्ये पाहिलं तर तो प्रभूला घेऊन गेला आणि सासूबाई त्या ठिकाणी बिछाण्यावरती पडलेली त्यांनी पाहिली आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की जशी सासूबाई आजारी त्यांनी पाहिली, त्या पेत्राच्या सासूचा हात हातामध्ये प्रभूने घेतला. एवढा ताप तिला आला होता, भयंकर ताप. त्या तापाने असं लिहिलं की ती सासूबाई फणफणत होती, तिचा तापच उतरत नव्हता. इतका भयानक ताप त्या सासूबाईला आला होता. प्रभू तिच्या जवळ गेला, बघा किती सन्मान केला. प्रभूला तुमची गरज आहे, प्रभू तुमच्या जवळ येतो, पण तुम्ही प्रभूपासून लांब पडतो. काय पेत्राची लायकी, काय पात्रता पेत्राची. अरे तू म्हटला असा, अरे पेत्रा तुझी सासूबाई थोडी माझ्या उपस्थितीत आली, तू आला ना तुझ्यासाठी काय करू सांग, तुझ्या बायकोसाठी काय करू. ती उपस्थितीत येत असेल तर, ती माझ्यावरती विश्वास ठेवत असेल, तिच्यासाठी काय करू सांग. तुझी सासूबाई थोडी माझ्यावरती विश्वास ठेवती. असा जर प्रभूने प्रश्न केला असता तर काय झालं असतं. मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी सासूबाईच्या जवळ तो गेला.